श्री स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला अशा मठाबद्दल माहिती सांगणार आहे, जो मठ आहे नवी मुंबईमधील करंजाडे येथे. करंजाडे जे नवी मुंबईमधील एअरपोर्टजवळ आहे. त्या एअरपोर्टजवळ असणाऱ्या करंजाडेमध्ये स्वामींचा खूप सुंदर असा आणि छान असा मठ आहे. त्या मठाबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. तर चला बघूया आपण हा मठ. या मठामध्ये स्वामींची मूर्ती आहे. खूप सुंदर अशी स्वामींची मूर्ती आहे. इथे प्रकट दिन देखील खूप सुंदर पद्धतीने झाला. इथे आल्यावरती मनात एक वेगळी शांतता भेटते. खूप सुंदर असं स्वामींचं रूप आपल्याला इथे पाहायला भेटतं. स्वामींचा इथे दररोज सकाळी आणि संध्याकाळी आरती असते आणि स्वामींचे नित्यनेमाने इथे खूप सारे भक्त येतात. दर गुरुवारी इथे स्वामींच्या मठामध्ये अन्नदान हे चालू असतं. म्हणजे तुम्ही स्वामींचे सेवेकरी असाल, स्वामींच्या सेवेत असाल तर तुम्ही इथे अन्नदान देखील करू शकता. आणि मी दर गुरुवारी येथे स्वामींची पूजा करते. माझ्या वतीने स्वामींना अन्नदानासाठी जेवढी मदत लागेल तेवढी मी पण करते. कारण माझ्या स्वामींनी मला इतकं दिलेलं आहे. मला तिथे सावरले जिथे मी हारत होते. माझ्या स्वामींनी मला खूप ठिकाणी सावरलं. माझ्या स्वामींमुळे मी आज उभा राहिले आहे. त्यामुळे मला स्वामींचा प्रत्येक ठिकाणी जिथे असतील तिथे मी जातेच. पण करंजाडेमधील स्वामींचे या मंदिरात जायचं म्हणजे मला वेगळाच आनंद होतो. काय माहिती, कारण या मठात आल्यावरती मला एक वेगळी शांतता आणि एक प्रसन्नता वाटते. स्वामींचे तेजोमय रूप मला मन प्रसन्न करते. तिथे नामस्मरणाची देखील सोय आहे. त्यामुळे आपण नामस्मरण करून आपला नामजप करता येतो. स्वामींनी खूप सुंदर असे रूप त्या दिवशी धारण केले होते. स्वामींचे हे रूप पाहताना मला जणू डोळ्यात पाणी आले की स्वामी मला सांगत होते, बाळा तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी मला असा आधार नेहमीच देतात. स्वामींचा हा आधार आपल्याला अशा ठिकाणी येतो जेव्हा आपण हरत असतो. आपल्याला जेव्हा निराशा येते, आपले कामे होत नाहीत, आपल्या अडचणी असतात, तेव्हा स्वामीच एक आधार आहेत की ते आपल्याला सतत सांगतात की मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामीमुळे माझ्या आयुष्यात नेहमीच मी जिंकत आले आहे. त्यामुळे स्वामींचा हा आधार मला खूप प्रिय वाटतो. खूप माझ्या आयुष्यात स्वामींमुळे बदल झाले आहे. स्वामी तुम्ही जिथे असाल तिथे मी येणारच. पण करंजाडेमधील स्वामींचा हा मठ मला खूप खूप म्हणजे खूप असा प्रिय आहे. या मध्ये आल्यावरती मला स्वामींकडे पाहिल्यावर असं वाटतं की स्वामी साक्षात माझ्यासमोर उभे आहेत. आणि स्वामींच्या हाताने आपल्या पाठीवर हात दिला म्हणजे आपल्या संकटांना समोर जाण्याची एक वेगळीच उभारी देतात. तुम्ही जरूर पहा हा मठ. थँक्यू.